गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तात्रेयांचा चौथा अवतार कोणता व का झाला? श्री दत्तात्रेय यांनी अत्री महर्षी व सती अनुसूया यांच्या उदरी प्रत्यक्ष औरस रूपाने जो चौथा अवतार धारण केला तो कालाग्निशमन या नावाने ओळखला जातो. दत्तात्रेयांच्या 16 अवतारातील श्री कालाग्निशमन भगवान दत्तात्रेयांचा हा प्रमुख अवतार मानला जातो. अत्री आणि अनुसूया यांच्या तपश्चर्येचे हे मूर्तिमंत फल असल्यामुळे त्याला स्वाभाविक प्राधान्य प्राप्त झालेले आहे. वृक्ष पर्वतावर केलेल्या खडतर तपश्चर्येने अत्री ऋषींच्या शरीरामध्ये एक प्रकारचे प्रखर तेज निर्माण झाले. त्या तेजाने अत्री मुनींच्या अंतरंगाचा दाह होऊ लागला. सर्वज्ञ भगवान श्री गुरु यांनी ही गोष्ट जाणली. अत्री मुनींच्या शरीराचा दाह शमविण्याकरिता श्रीहरीने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला. यावेळी परमेश्वराचे तेज कोटी चंद्राप्रमाणे अत्यंत शीतल व आल्हाददायक होते. अत्री मुनींच्या हृदयाच्या पोकळीत प्रवेश करून अत्री मुनींच्या देहाला नखशिखांत शांत व शीतल केले. अत्री मुनींचा ताप निवाला. जेव्हा अत्री ऋषींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या समोर प्रेममूर्ती अनसूया माता उभ्या होत्या. जे तेज अत्री ऋषींच्या हृदयात प्रविष्ट झाले होते ते आता त्यांच्या नेत्रांद्वारे अनुसूया देवींच्या शरीरात प्रवेशले. हे सर्व मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला झाले. हीच तेजरूप गर्भधारणा होती. भगवंताची लीला एवढी अगाध आहे की पुढे 9 महिन्याचा कालावधी 9 दिवसात पूर्ण झाला आणि दैवी स्वरूपात मार्गशीर्ष पौर्णिमेला परब्रह्म अनुसूया मातेसमोर प्रकट झाले. पण मातेची वात्सल्याची हौस फिटली नव्हती. त्यांनी देवाला विनम्रतेने विनवणी केली की जोपर्यंत माझ्या गर्भापासून मनुष्य म्हणून आपण जन्म घेत नाही तोपर्यंत माझे समाधान होणार नाही. तेव्हा कृपा करून आपल्या बाललीलांनी आम्हा उभयतांना माता पित्याचे सुख देऊन संतुष्ट करावे. त्या विनंतीवरून श्री गुरुनी नवजात बालकाचे रूप घेतले आणि अनुसूया मातेच्या मांडीवर खेळत राहिले. यावेळी मृग नक्षत्र होते. परमेश्वरी अवतार हे तेजरूप असतात. मनुष्य जगताचे प्रत्येक नियम त्यांना लागू होतातच असे नाही आणि झाले तरी त्यात योग्य ते बदल ईश्वरी योजनेनुसार होतात. याप्रमाणे कालाग्नीचा ताप शमविल्यामुळे अत्री मुनींच्या पोटी जन्मास आलेल्या पुत्राला कालाग्निशमन असे म्हटले जाते. कारण कलियुगाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराने केलेली ही योजना होती. कालाग्निशमन हा दत्त अवतार कधी झाला? दत्तात्रेयांनी घेतलेला हा कालाग्निशमन नावाचा प्रधान अवतार मार्गशीर्ष महिन्यात झाला. सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष श्रेष्ठ मास मानला जातो. कारण तो प्रत्यक्ष परमेश्वराचाच अंश आहे. तो परमात्मा स्वरूप आहे. शिवाय हा महिना अन्नधान्याने समृद्ध असतो. दत्तात्रेय अवतरले त्या दिवशी पौर्णिमा होती. शुक्ल पक्ष होता. बुधवार होता. मृग नक्षत्र होते. ज्ञानांदेक दीपाय कालाग्निशमनाय च भक्तारिष्ट विनाशाय नमोस्तु परमात्मने या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. अत्री अनुसूया मोदकाय शशिवर्णा श्रीहरी कालाग्निशमनावताराय दत्तात्रेयाय नमो नमः. ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांना मोद म्हणजे आनंद देणाऱ्या, शशी म्हणजे चंद्रासारखी शीतल पण तेजयुक्त वर्ण असणाऱ्या, ज्यामुळे अत्री ऋषींचा दाह शांत झाला. कालाग्निशमन हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो अशी दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी. ओम चैतन्य कालाग्निशमनाय नमः हा मंत्र जप 108 वेळा करावा. अर्घ्य मंत्र. अमाय यत्म रूपाय कालाग्निशमनाय च तोय तत्वनिवासाय कर्मणार्घ्य ददाम्यहम्. कायेन यत्कृतं तत्सर्वं
श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु असा जप करून हातात पाणी घेऊन तामनात सोडावे. ज्ञानांदेक रूपाय अनुसूयानंदनाय च भक्तारिष्ट विनाशाय कर्मणार्घ्य ददाम्यहम्. वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु असा जप करून हातात पाणी घेऊन तामनात सोडावे. निर्विकल्पाय शुद्धाय सिद्धाय परमात्मने माया गुण विमुक्ताय कर्मणार्घ्य ददाम्यहम्. मनसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु असा जप करून हातात पाणी घेऊन तामनात सोडावे. श्री दत्त गुरूंना पंचामृताचे नैवेद्य दाखवावा. ही पूजा केल्याने सर्व अरिष्टांचा, पापांचा, तापांचा नाश होतो. पुत्र सौख्य प्राप्त होते. घरात सुख समृद्धी, आनंद, मनशांती लाभते. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.